आज तेरा गोटा होएगा बाबू. आई 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 थांबा या. अरे वज्रेश्वरी देवीच्या पुढ्यात हळदी कुंकवाच्या राशी सागरराव साईडला आपल्याला मटणाची मेजवानी बघायला भेटते. काहीतरी किती किलो आहे? 20 किलो शिजलाय पूर्ण गरम पाणी आहे याच्यात. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे टाकू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललोय वज्रेश्वरीला. आपण गेले व्हिडिओमध्ये बघितलेत कासवलेतून गेलतो केस काढायला. तर आज आपलेच घरातून म्हणजे सागर काकाचे पोराचे सम्राटचे केस काढायला चाललो, ते पण वज्रेश्वरीला. तर बघूया आजची ही काय प्रथा आपण कशी काय पार करणार आहोत ते. आता तिकडे जाऊया. सगळ्यात पहिले सागर काकाकडे जाऊया, नंतर मग वज्रेश्वरीला तिकडची निघणार आहेत सगळी जण जायला. जायवल आहे आज बाबूची. तर बघूया, गेल्या वेळी आपण एकविरेला गेलतो जायवलीसाठी आणि आता आपण चाललोय वज्रेश्वरीला. तर ब्लॉग नक्की लास्ट पर्यंत बघत राहा आणि खूप धमाल मजा करूच आम्ही. आणि थँक्यू, तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपले लवकर 2K सुद्धा झालेले आहेत. असाच सपोर्ट ठेवा. चॅनलवर जर नवीन असाल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून जा. खूप प्रेम देता तुम्ही, मला खूप आवडते, भारी वाटते व्हिडिओ करायला. असाच सपोर्ट ठेवा. चला सुरू करूया आजचा ब्लॉग. फोटो काढ. तर मंडळी बघा, या साईडला काका, टिटू, काकी आणि सम्राट आहे. तर काका, आज आपण चाललोय वज्रेश्वरीला. हा पहिला मान आहे. पहिला मान आहे वज्रेश्वरी मातेच्या ठिकाणी जाऊन आपण त्या सम्राटचं जायवळ करणार आहोत विधिशास्त्राप्रमाणे. मजा येणार आहे आज, खूप धमाल मस्ती. काकी, तुम्ही काय बोलाल? कसं वाटते तुम्हाला? छान वाटते. आज देवीच्या इथे जायचं, वज्रेश्वरी देवीच्या. माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस पण आम्ही वज्रेश्वरी देवीच्या इथे गेलेलो. आज छोट्या मुलाच्या जायवळ करण्यासाठी पण तिथेच चाललो. वज्रेश्वरी देवीला बोला. वज्रेश्वरी माते की जय. तो असा म्हणजे कृष्णासारखाच आहे, गोड आणि एकदम मस्त. मस्ती वगैरे नाही करत ना जास्त? मन मिळव मस्त. माझा नातूच आहे गोड आणि त्याच्या आज जायवल करायचं आहे वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात. तर आपण निघालो आहोत मुलेखंड वरून ना. टाटा माटात निघाले जाय. टाटा माटा कुंज. परिवार. मंडळी, चला आता आपण निघलेलो आहे घरची वज्रेश्वरीला जायला. तर इकडचा जे मी हाय सोबत आहे. आहे ना दादा, आपले आहेत. तर चला आता तिकडे बसमध्ये काय धमाल मस्ती होईल ते दाखवतो तुम्हाला. बाकी आपण तिकडे गेल्यावरच बघू काय आहे ते. चला सुरू करूया आजचा हा ब्लॉग. जाऊ द्या, काय बोलता? एक डान्स होऊन जाऊ द्या. एक डान्स होऊन जाऊन द्या नक्की. रेंटल आणि मुलेखान मुलेखंड. आमने सामने. आमने सामने. चलो नाचो. आजी खूप खुश आहे आज. हाय. हा नाच नाच. मंडळी, पोहोचलोय आपण आता वज्रेश्वरीला. आपला प्रवास होता तो 3 तास गेला आपल्याला प्रवासात. कारण आपण जे ठाणा भिवंडी साईडनं आलो ते रूट एकदम भारी होते आणि रोड पण काय सांगू एकदमच भारी होते, म्हणून आपल्याला थोडा लेट झाला. आणि आता आपण सगळी पोहोचलेलो आहे वज्रेश्वरीला. चला आता जाऊया पाया पडायला देवलात. बघा किती काम करतोय यो. बाबा
पोहोचलो आपण आता वज्रेश्वरीला. पालखी वज्रेश्वरी मातेची. चला आलो आतमध्ये देवलात. या साईडला सगळे प्रसाद वगैरे देत होते बघा. पोहोचलो आपण वज्रेश्वरीला आणि रांगेत गर्दी बघा किती आहे. या साईडला जाम भरपूर गर्दी आहे. भरपूरच गर्दी आहे. संडे असल्यामुळे जाम गर्दी आहे ना. संडे आहे तर भरपूर गर्दी आहे. रोहन दादा आहे तिकडून आहे. भरपूरच गर्दी आहे संडे. आलो आपण ये साईडनं आलो आपण. हे भारी आहे जा एकदम. दे बोलते माझा. आतमधल्या साईडला आलोय आपण आता. दर्शनाला चाललोय आणि हा बघा काय मस्ती नाही काय नाही. एकदम शांत हे ना. शांतच आहे ना यो. आणि ही पण बघा एकदम शांत. ती खूपच शांत आहे. शांत. तिला पण घ्या बघा. दोघा दादाने घेतलेत दोघांना पण. ही केस बघा हिची. मला दे. देत नाही. दम दे. रोहन मामू तिथे. तर मंडळी मस्त आता दर्शन वगैरे झालेलं आहे आपला. आणि आपण म्हणजे खूप गर्दी आहे इथे या साईडला. पण आपल्याला जावल काढायला आलो म्हणून आपल्याला लगेच दर्शन भेटला. मस्त ती एक साईडशी जाण्याची मस्त सोय आहे. आणि हे साईडला आता बघा जावल काढतात आहे बघा. नंबर अनुसार जे आपण नंबर काढलेले त्यानुसार इथं पावत्या. एकविरेला तसा नव्हता. एकविरेला आपण डायरेक्ट गेलतो पण इथं नंबर आहेत. हे बघा ही पावती काढली आपण आधी. तर चला मंडळी बघा आता आपल्या बाबूची पण जायवल काढण्यात येईल. आणि पहिला मान असते तो मामाच असते ना काकी. पहिला मान मामाचा. केस कापून देत नाही बघा. हा मोठा मामा ना. आणि छोटा मामा रोहन दादा रांगेत आहे. हाय ए बघ लॉलीपॉप. ए लॉलीपॉप. आई आई आई. मंडळी देवलाची एस साईडला आपण बघतोय ते रुद्राक्षाचं झाड आहे आणि आतमध्ये दत्ताचा देऊळ आहे. आणि आतमध्ये जाऊन दाखवतोय आता तुम्हाला. हे बघा जो रुद्राक्ष माला आपण बनवतो तेच रुद्राक्षाचं झाड आहे आतमधल्या साईडला. बघा जायवल आहे ते आता काढून झालेले आहे. रडत होता जास्त रडला नाही पण. ए गेले तुझी केस इथं बघ. आता हे साईडला बघा मामी किंवा आत्या लाडू टाकताना बाबूच्या डोक्यावरशी आणि चॉकलेट टाकतील ते दाखवते तुम्हाला आता.
आत्या मामा किंवा मामी आता डोक्यावरची बघा चॉकलेट आणि लाडू टाकताना दिसतात आहेत आपल्याला. अरे थांबा या, अरे टाकूनच नाही दिली आई. डेंजर डेंजर. अबे थांब, भेटतील यार. चॉकलेटांचा पाऊस पडते. साईडला मंडळी बघा, आतमध्ये शंकराचा देऊळ सुद्धा आहे. बघा शिवशक्ती आतमध्ये साईडला पिंडी हनुमंताची. जय श्रीराम. चला वरच्या साईडला चाललो आपण. त्या काकीने जसं आपल्याला सांगितलं, मंदिराचे जे पहिले गुरु होते त्यावरती समाधी घेतलेली, तोच मंदिरवरती बघायला चाललो आपण. हे बघा वरच्या साईडला आलो आपण, एकदम भारी वाटते इकडची वरची बघायला. हे साईडला नदी सुद्धा आहे. बघा मंडळी, इकडे आपण शंकराचा देऊळ बघतोय या साईडला. इथून रस्ता बंद आहे, पण तरी तुमच्यासाठी वरच्या साईडला आलो आपण. हे काय आहे, दगड बघा कसा ठेवलाय. आधीचा मंदिर होता तो. पिंड आहे, पावलं आहे. पिंड आहे बघा, याच्यावर पिंड आहे, पावलं आहेत आणि याच्यावर पण पावलं आहेत. जुना, लय जुना वाटते ना हे मंदिर. हा थोडं गाली साईडला केलेलं आहे, बंद असतो. पण आम्हाला बघायचा होता, बोलो बघूया बोलो. म्हणून आलो आतमधल्या साईडला. हर हर महादेव. या साईडला बघा वजन करण्याचे काठी आहेत बघा. दर्शन वगैरे घेऊन आता आपण झालंय बघा. आणि खालच्या साईडला आता परत चाललोय जिथं आपण जेवण वगैरे आता बनवत आहोत. तर मंडळी दर्शन वगैरे करून झालंय, जायवल वगैरे काढले पण बाबूची. आणि काकी उताना घेते, काकी घ्या. वज्रेश्वरी देवीच्या पुढ्यात हळदी कुंकवाच्या राशी सागररावांचं नाव घेते सम्राटच्या जायवळाच्या दिवशी. अरे वा मस्त. हे घे, बोल तू पण काहीतरी. केशव दादा दादा जीप काढते. दादा केशव जीप कसं काढते. चला पोचलो आपण हॉल जवळ जिथं आपण रूम घेतला. आणि या साईडला आपल्याला मटणाची मेजवानी बनवताना दिसतंय. या साईडला चिकनची मेजवानी आणि या साईडला आपल्याला मटणाची मेजवानी बघायला भेटते. काहीतरी किती किलो आहे. 20 किलो शिजलाय खाऊन बघ. नको नको, येते मस्त मटणाची मेजवानी आपल्याला बघायला भेटणार आहे. शिजला ना आता नीट. ती बाबा बाबा येतो का दोघं. अरे जेवल्याशिवाय जाणार नाही. साईडला का बंधू का कसा शिजलाय का नाही मटन. मग एक नंबर. मजा आहे आज तुमची. गाना बोल एक. कुठे चाललो आता आपण. आता आम्ही चाललेलो आहोत इथे गरम पाण्याचे कुंडे आहेत, ते बघायला चाललोय. तर आणि हे बघा दुसरा ब्लॉगर आलाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतोय हर्षल लांगेच्या ब्लॉग मध्ये. एक नंबर ब्लॉग असेल, माझी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. रोज डॉलर कमवतो, डॉलर लागलेले आहेत. हे पैसे कापल्या जाते ना असं बोललं असतं. आणि एकदम तास बोलतो, तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करायची व्हिडिओची गरजच नाही पडणार. एकदम साधा कसं ना ते आमचं. चालेल तर चला, त्याचं ऐकत नका राहू. माझा ब्लॉग बघा सध्या. बघा आलोय आपण आता. लय फिरलोय याच्या मुलं. यांनी लोकेशन काय नीट दिला नाही म्हणून आम्ही लय फिरून आलोय आता.
इथं आहेत गरम पाण्याचे कुंड. साईबाबा देऊळ तिकडं आहे, ते साईडला आहे. असे गरम पाण्याचे कुंड आहे तिथं. खरं सांगू तर येऊच नका इथे, लई वास येते. असे गरम पाण्याचे कुंड आहेत या साईडला पण 2 आहेत. तर माणसं आंघोळ करतात आहेत, पण इथं आपण नुसतं पाय भिवून बाहेर निघलोय आता. मंडळी, हीच होती आपली आजची व्हिडिओ. कशी वाटली आपली आजची व्हिडिओ? वज्रेश्वरीला गेलतो आपण, खूप धमाल मस्ती केलीच. चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर जो कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करून जा. भेटूया असेच एका ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.